आज आपण जगद्गुरु रामानंदाचार्य जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्याविषयी थोडंसं मी माहिती किंवा बोलणार आहे। आज आपल्या बाराळी गावामध्ये काल धर्मध्वज जे इथे फडकवला गेला, तिथे जागा साफसफाई केली गेली। सर्व आपले जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांचे शिष्य खूप चांगल्या पद्धतीने त्या कार्याला करत आहेत, त्यांना पुढे हे करत आहेत। तर हे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांचं कार्य सर्वांना अध्यात्माशी जोडणं हेही आहे, सगळ्यांना त्यांची प्रचिती येते। त्याच्यासोबत आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे। तर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, छत्रपती शिवाजी महाराज कसे घडावेत या कलियुगामध्ये हे शिकवणारे म्हणजे आपले जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज। तर ते आपल्याला संस्कार तर देतातच, आपल्याला अध्यात्म तर जोडतातच, त्याच्यासोबत सामाजिक कार्य सुद्धा आपल्याकडून करून घेतात। आपण योग भवन मध्ये रोज म्हणतो, हे ईश्वरा मला सद्बुद्धी दे, मला संसारात नुसता संसार केला तर पशुप्रमाणेच माझी जिंदगी असेल। कारण पशु काय करतात, जेवतात, खातात, लेकरांचं पोट भरतात, चिमण्या असतील तर चिमण्याचं पोट भरतात, कुत्रे असले तर काय करतात, कुत्र्याच्या पिल्लाचं जीवन पोट भरतात, आपलं पोट भरतात आणि एका दिवशी निघून जातात। तसं आमचंही जीवन होऊ नये हे जे माऊली आहेत किंवा आई आहे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज, हे अध्यात्माशी तर जोडतात, पण शिष्याकडून असे कार्य करून घेतात की आपण रोज म्हणतो की माझ्या संसारासोबत आमचं सामाजिक जे ऋण आहे ते फिटावं, माझ्या गुरुचं ऋण जे आहे ते फिटावं, माझ्या आई वडिलाचं जे ऋण आहे ते फिटावं, असं कर्म माझ्या हातून होऊ दे म्हणून सद्बुद्धी जे मागतो ते कर्म आपल्याकडून ते करून घेतात। आज त्यांच्याकडून सामाजिक कार्य भरपूर झालेले आहेत। ॲम्ब्युलन्स सेवा, कुणाला जर ॲक्सिडेंट झाला कुठेही तर त्यांना जर एक फोन लावला त्यांच्या ॲम्ब्युलन्स सेवेला तर ती ॲम्ब्युलन्स येऊन कोणत्या गरीब आहे का श्रीमंत आहे का कसं आहे, याला कुठल्या जातीचा आहे, ह्याला कुठलंच पाहलं जात नाही, त्याला उचलून आपलं सेवा दिली जाते। तसंच देहदान आहेत, जे आपल्या मेडिकल कॉलेजला आपले जे मोठे मोठे भावी डॉक्टर बनत आहेत त्यांच्यासाठी आवश्यक असतात, तसे देहदान आज जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्याकडून त्यांच्या प्रेरणेशी, त्यांच्या विचाराशी प्रेरित होऊन आज देहदान 133 असा रेकॉर्ड त्यांचा झालेला आहे। ॲम्ब्युलन्स सेवा आहे, रक्तदान लाखोवर झालेला आहे, विश्व रेकॉर्ड त्यांचा झालेला आहे। व्यसन मुक्ती आहे आणि आपले जे एकता होती, आपले सर्व लोकांची जी एकता होती ते सर्व इकडे तिकडे भरकटलेले होते की देव काय, हे काय, ते काय असे म्हणून जे सोडून गेलेले होते त्या सर्वांना एकत्र करण्याचं काम आपले जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांनी केलेलं आहे। आणि नुसतं केलेलं नाही बरं का, त्यांची खूप मोठी प्रचिती आहे, खूप मोठं त्यांचं हे आहे। माझ्या स्वतःचा मी अनुभव सांगते, संध्याताई योग गुरु नॅचरोपॅथी डॉक्टर जी तुमच्या समोर बसलेली आहे, तुम्हाला माहिती आहे संध्याताई ही घरचं काम करत होती आणि तुमच्या आपल्या घरचं जे संसाराचं काम करत होती त्या स्त्रीला लग्न झाल्या 15-14 वर्षानंतर विश्वातली पहिली युनिव्हर्सिटी, देशातली पहिली युनिव्हर्सिटी त्या ठिकाणी कॉलेजला जाऊन शिक्षण घेते। मग त्या ठिकाणी किती अडथळे आले असतील, तेव्हा माझ्यासोबत कोण होतं, कोणती शक्ती माझ्यासोबत होती, तर जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराजांची शक्ती होती। बॅग पॅक करताना मी माऊलीचा फोटो माझ्यासोबत होता, माझ्यासोबत मी तिथे गेल्यानंतर जसं सामान एक रूम देतात तिथे, त्या रूम मध्ये पहिलं त्या टेबलावरती मी माऊलींचा फोटो ठेवलेला होता। अशा काही अडचणी येत होत्या जे आता असतात, नास्तिक लोक कुठेही गेलं तर नास्तिक लोक राहणारच, आस्तिक आहे तर नास्तिक राहणारच, पण नास्तिक पण तिथे होते की आम्ही सोबत राहणार नाही, ग्रामीण भागातून आलेले आहेत, त्यांचं असं आहे। आता नवीन मुली आणि त्यांचं वय कमी असतं, त्यांचं ते त्या पद्धतीने त्यांचं वागणं असतं किंवा संस्कार असतात म्हणा, तर ते काय केले, आम्हाला एकदा स्वामीजींनी म्हणले की मुलांना सक्षम बनवायचंय। जे आपले ईश्वाची योग गुरु रामदेव बाबाजींनी म्हणले की मुलांची बस बंद करा आणि त्यांना मधून एक रस्ता काढा जंगलातून, आणि जंगलातून रस्ता काढायचा आणि मग त्यांना योग साधनेला बसवायचं, जेणेकरून ते चलतील, वॉकिंग करतील आणि ते मजबूत बनतील। अंधार असायचा, मग तिकडे काय झालं, सगळेजण हातात घाल, मुलांची जोडी करा म्हणले ते, मुलींची जोडी एक सगळ्या मैत्रिणी निवडल्या
मला मात्र कोणीच जोडी नव्हती. तिथे काय होतं, वाघ, आजूबाजूला थोडंसं भयानक वातावरण होतं. आज भरपूर लोक सिक्युरिटी होती थांबून ठिकाणी ठिकाणी जागी जागी, तरी पण मुली भिवू नये म्हणून अशा त्याने सांगितलं गेलेलं होतं, सूचना दिलेली होती. मला मात्र कोणीच तयार नव्हतं. मी डोळे बंद केलं, सगळ्यांची लाईन लागली आणि मी एकच म्हणलं, माऊली सगळ्यांना जोडी आहे. मग सगुणा, मला सगुणा म्हटलं जातं, ती सगुणा ह्या टिशीवरचं नाव आहे, तुम्हाला जोडी नाही का? तर मी म्हणले, माझे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज माझ्यासोबत आहेत, मला कुणाच्याच जोडीची आवश्यकता नाही. आणि मी सगळ्यात तिथे चांगल्या क्वालिटीने शिक्षण घेतले. वारंवारी मी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराजांची भक्ती करायची, त्यांची आठवण करायची. मान्य आहे, मला त्यांचं जप करणं होत नव्हतं, मला त्यांचं पूजा करणं होत नव्हती, कारण तिथला शेड्यूलच तसा होता. पण सतत माझ्या हृदयात त्यांचं नाव होतं, सतत माझ्यामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये ते माझ्यासोबत होते. म्हणून आज बाराळी वासियांना योग शिकवतोय, बऱ्याच लोकांच्या व्याधी नष्ट करतोय. त्यांचीच इच्छा असावी. मी भक्ती करत होते, संत संघाला जात होते, पण त्यांच्याच माऊलीचीच इच्छा असावी की आपण योग शिकवावा, नॅचरोपॅथी उपचार करावा, त्यांचाच अशी एक हे असेल. पण सर्व काही त्यांच्यामुळे आहे. तसं आपल्या इथे कार्यक्रम होणार आहे, तर सर्व महिला, सर्व पुरुषांनी आपण सगळे सामूहिक होऊन आपल्याला मान सन्मानाची आवश्यकता नाहीये. माझी आई आहे, माझे गुरु आहेत, म्हणून आपल्याला तिथे कार्य करायचं आहे. कुठली सेवा मिळेल त्या पद्धतीने आपण सर्वजण सेवा करू. आणि आपण आपल्या बाराळीमध्ये हे जर कार्यक्रम चांगला पार पडला तर जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज साक्षात आपल्या बाराळीमध्ये येणार आहेत. तर अशा पद्धतीने आपण कपालभाती प्राणायाम करतोय. करत थोडीशी माहिती द्यावी म्हणून तुम्हाला सांगितलेलं आहे.